श्रीराम जय जय राम. नीतिधर्मावर आधारलेले व एकमेकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त करणारे ज्ञान परमार्थास पूरकच ठरते. एका कानडी मासिकाचे उद्घाटन केले त्यावेळेचे हे निरूपण. लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय. वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय. अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे. ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे. युद्ध एकीकडे लांबच्या ठिकाणी चालू असते तर युद्धाची खलबते कागदपत्रावर दूरच्या ठिकाणी केली जातात. प्रत्यक्ष लढाईपेक्षाही या कागदपत्रांना जास्त महत्त्व असतं. तेव्हा या प्रकारे कोणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. तुम्ही हे मासिक तुमच्या समाजाच्या विकासाकरिता छापता आहात हे फार उत्तम आहे. तुमचा समाज लहान का असेना, एखादा लहानसा समाजही जर एकमताने चालत असेल तर तो जगताला मार्ग दाखवू शकेल. आपण पुराणात वाचतोच ना की कौरव अनेक होते, परंतु नीती आणि धर्म यांच्या आधाराने चालणारे 5च पांडव त्यांना भारी पडले. तुम्ही जे काही विचार मासिकाच्या रूपाने प्रसिद्ध कराल त्याचा परिणाम द्वेष वाढवण्यात किंवा नीतिधर्माची निंदा करण्यात होऊ नये याची काळजी घ्या. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्रित येतील असे ज्ञान असावे. श्रीमंत, गरीब, विद्वान, अशिक्षित, लहान, थोर, स्त्री, पुरुष या सर्वांना एकमेकाबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाटेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे. द्वेषमत्सर वाढविल, नीतिधर्माला फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे. आपल्या मनामध्ये विचार आणि विकार हे दोघेही असतात. विचार हा पोलीस तर विकार हा चोर असतो. जिथे विचार आहे तिथे विकार राहू शकत नाही. पण विकार जर तिथे आलाच तर तो विचारांच्या ताब्यात राहील इतके विचार प्रभावी पाहिजेत. असे प्रभावी विचार तुम्ही आपल्या मासिकात मांडायला पाहिजेत. म्हणजे त्याचे वाचन करताना आणि वाचून ते आचरणात आणताना विकारांचा प्रवेश तिथे होऊ शकणार नाही आणि झालाच तर फार वेळ राहणार नाही. अशा रीतीने मासिकातले लिखाण हे समाजाच्या उन्नतीसाठी आणि नीतिधर्माला अनुसरून असावे. याप्रमाणे लिखाण मासिकात चालू असेल तोपर्यंत मी आपल्याजवळ आहे म्हणून समजावे. ज्या दिवशी हे तत्व सुटेल त्या दिवशी मी आपल्यापासून गेलो म्हणून समजावे. यापेक्षा मी आणखी काय अधिक सांगू. विद्वानांच्या बद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीराम. ऐसे ज्ञान असावे परमार्था पूरक व्हावे. प्रेम वाढवी ऐक्य बाणवी द्वेष दंभ निपटावे परमार्था पूरक व्हावे. शिकवी नीती धार्मिकताती स्नेह सदन जग व्हावे परमार्था पूरक व्हावे. विवेक कळतो विकार पळतो ज्याचे त्या उमगावे परमार्था पूरक व्हावे. ऐसे ज्ञान असावे परमार्था पूरक व्हावे. जय श्रीराम.